येऊ शकत नाहीये. टॅलेंट मात्र तुमचा पाहायला गेलं तर परमनंटली असतो आणि तेच टॅलेंट मात्र शोधण्याचा प्रयत्न मात्र केला गेलाय तो इंटरपनवेल प्रीमियर लीगच्या माध्यमातून. आणि येणाऱ्या कालावधीमध्ये मात्र अशा स्पर्धा तुम्हाला पनवेलमध्ये पाहायला मिळतील आणि सगळ्याच खेळाडूंना मात्र चांगली प्लॅटफॉर्म, चांगली सुवर्ण संधी मात्र उपलब्ध करून दिली आहे ती नक्कीच आयोजकांच्या वतीनं. तर सेमीफायनल फर्स्ट युनायटेड 11 विरुद्ध त्रिशा 11. पहिला उपांत्य फेरीचा सामना. पहिला चेंडू आपण पाहिला, अगदी फुलर लेंथ होता मिडॉनला, इथून डायरेक्ट हिट झाला आणि स्ट्रायकर एंडचा फलंदाज नवनाथ नाईकला मात्र क्रीज सोडावं लागेल. अफलातून त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण आणि अचूक फेकी. पहिलाच धक्का मात्र बसला तो 0 या धावसंख्येवर. थँक्यू डीजे. तर नवनाथ नाईकनं मात्र थोडीशी घाई केली. खरं तर इनफिल्ड मध्येच बॉल होता, मेडॉनला क्लिअर केल्यानंतर धावला असतं तर वेगळी गोष्ट होती, परंतु सर्कलमध्ये असताना मात्र ही धोकादायक धाव घेण्याचा प्रयत्न का केला गेला हा प्रश्न आता मात्र विचारला जाईल त्याला सुद्धा. त्रिशा 11 संघाला मात्र लागलाय पहिलाच झटका 0 या धावसंख्येवर. मन्या कुवरच्या साथीला आता मात्र मंगेश नाईक आलाय. मन्या कुवरला आता मात्र मागची इनिंग आठवावी लागेल. गोलंदाज तयार नईम शेख. नईमचा हा बॉल यावेळेस मात्र यष्ट्या उडवल्यात, दांडी गोल केल्या, क्लीन बोर्ड, त्रिफळा उद्ध्वस्त केला आणि दुसऱ्याच बॉलवर मात्र आणखीन एक फलंदाज यावेळेस मात्र मैदानाच्या बाहेर काढला जातोय. मन्या कुवर मागच्या मॅचचा हिरो यावेळेस मात्र 0 या धावसंख्येवर होतोय 0. सागर इन द मिक्स. थँक्यू सो मच. परंतु इथे 2 चेंडूंवर मात्र 2 गडी गमावलेत. ते अर्थातच फलंदाजी करणारा त्रिशा 11 संघ जबाबदारी घेऊन आता मात्र मैदानामध्ये खेळ साकारावा लागेल. मंगेश नाईक आणि नुकताच दाखल झालेला जितेंद्र गरत दोनही नौके फलंदाज आता मात्र खेळपट्टीवर असतील. परंतु पहिल्याच 2 बॉलवर दोनही सलामीवीरांना गमावलेत. ओपनिंग जोडी कोणतंही योगदान न देता मात्र तंबूमध्ये परतणं खरंच जे संघाला परवडणारं असेल का येणारा काळ ठरवेल. परंतु नईम शेखची मात्र दादागिरी मात्र या मैदानावर पाहायला मिळते. अफलातून गोलंदाजी यावेळेस साकारत असताना सर्कलचं षटक आहे. फर्स्ट पॉवर प्ले, 2 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर. गोलंदाज तयार नईम शेख राईट मोर द विकेटनं. यावेळेस मात्र आणखीन एक फलंदाज यावेळेस बाद होईल. सलग 3ऱ्या चेंडूवर जल्लोष पाहायला मिळतोय युनायटेड 11 संघाचा. इथे मात्र दबदबा वर्चस्व प्रस्थापित करत असताना 0 या धावसंख्येवर बसलाय 3रा हादरा. तर गोलंदाज असेल आता मात्र विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावर. तमीम सरांकडून मात्र पारितोषिक असेल ते 500 रुपयांचं. काय गोलंदाजी होते नईम शेख अफलातून. इथे आता मात्र पाहायला गेलं तर प्रमुख फलंदाजांचा आधारस्तंभ पण संपूर्णपणे मात्र डाव कोलमडून टाकलाय तो नईम. स्विंगिंग गोलंदाजी पाहायला मिळते आणि त्याचमुळे इथे मात्र मिसटायमिंग स्ट्रोक झाला. पहिलाच बॉल फेस करत असताना मात्र जितेंद्र घरतला सुद्धा खातही उघडं दिलं नाहीये. आता मात्र सर्व धुरा जी असेल ती मंगेश नाईक आणि दुसऱ्या बाजूला मात्र नयन पांचाळ ज्याच्यामध्ये मात्र प्रचंड टॅलेंट आहे. जुन्या इनिंग्स मात्र आठवाव्या लागतील
आजपर्यंत क्रीडांगणावर मात्र केलेल्या इनिंग्स त्याला आठवाव्या लागतील आणि त्याच इनिंग डोळ्यासमोर ठेवून आता मात्र पुन्हा एकदा प्रेक्षकांची मनं जिंकावी लागतील ती नयन पांचाळला. परंतु समोर मात्र विकेट हॅट्रिकच्या उंबाट्यावर नईम तयार. नईमचा थोडासा चेंज ऑफ पेस स्लोवर वन होता. इथे मात्र पहिली धाव अखेरीस कंप्लीट झाले आणि खातं उघडलं जाते ते चौथ्या चेंडूवर नयन पांचाळ करवी. आता मात्र पहिली धाव त्रिशा 11 संघाची स्कोर कार्डवर. 3 फलंदाज बाद झालेत 1 धाव काढण्यासाठी. त्यामुळं आता प्रेशर मात्र प्रचंड क्रिएट केलंय पहिल्याच ओव्हरमध्ये आणि जो दबाव आहे तो प्रचंड आहे कारण समोर मात्र तेवढाच ताकदवान गोलंदाज नईम शेख राईट आर्म ओव्हर द विकेट ना. यावेळेस मात्र अगेन्स्ट द स्पिन कव्हरच्या वरतून लॉफ्टेड खेळण्याचा फटका. इथे फसलाय बॉल हवेमध्ये झेलला जातोय. पहिल्याच ओव्हरमध्ये चौथा दणका दिलाय तो त्रिशा 11 संघाला. संपूर्णपणे आता मात्र आघाडीचे स्टार फलंदाज तंबूमध्ये दाखल होतात. बेजबाबदारपणे आता मात्र फटकेबाजी केली जाते आणि बेजबाबदारपणे स्वतःहून टाकलेल्या विकेट्स मात्र त्रिशा 11 संघाला कदाचित धोक्याची घंटा आता मात्र लावले ती युनायटेड 11 टीमनं. तर 4 फलंदाज बाद झालेत आणि काय गोलंदाजी केली नईम शेखनं. आणि आता मात्र मैदानाच्या आतमध्ये नाना पवार नयन पंचाळ स्टार नावं ही एकेकाळची मात्र मैदान गाजवणारी. त्यांना जबाबदारीने खेळावं लागेल. परंतु 4 विकेट गेल्या असल्या तरी मला काही फरक पडत नाहीये आणि अशाच सावीर बाबामध्ये मात्र नयन पांचालचा हा फटका स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. आणि षटकार मात्र थोडस दडपण दूर करणारा होता तो त्रिशा 11 संघासाठी आणि तेच करावं लागेल. नयन पंचाळच्या बॅट मधून कफलातून स्ट्रोक पाहायला मिळाला आणि धावसंख्या मात्र जाऊन पोहोचले ती 7 या आकड्यावर. 4 बाद 7 थोडीशी नामुष्की मात्र उडवले. परंतु हे 2 खेळाडू जर खेळपट्टीवर खेळले तर मात्र काही खरं नसेल गोलंदाजांचं सुद्धा. गोलंदाजीसाठी मात्र दुसऱ्या षटकाची जबाबदारी दिली जाते ती इस्माईल. संपूर्ण स्पर्धेमध्ये या इंटरपनवेल प्रीमियर लीगचा विचार केला तर चांगली गोलंदाजी केली या गोलंदाजाने त्याच्याकडून ती अपेक्षा सुद्धा असेल. खूप चांगली स्पर्धा बरीचशी पारितोषिकं तुम्ही पाहू शकाल. प्लेअर ऑफ द टुर्नामेंट आपण पाहतोय मालिकावीराच्या भूमिकेमध्ये स्पोर्ट्स शूज पण पाहणार आहोत. ते रायगड स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर नबील शेख दिग्नेर आहे. त्यांचं सुद्धा आगमन आपल्याला पाहायला मिळेल. नबील शेख यांचं सुद्धा फार मोठं सहकार्य या स्पर्धेसाठी लाभलंय. तर जाऊया पुन्हा एकदा मॅच कडे. इस्माईल पिंजारी पहिला चेंडू यावेळेस मात्र नाना पवारनं पॉइंट कडे खेळून काढला. सिंगल येते. एकेरी धावेनं मात्र धावसंख्येमध्ये होईल बदल. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना 8 या आकड्यावर 8 रन्स ऑन अ बोट. आता मात्र पार्टनरशिप भागीदारी रचावी लागेल आणि या 2 फलंदाजांनी आजपर्यंत बराच वेळा पनवेल क्रिकेटसाठी बरंच काही केलंय. हरिओम संघ असेल स्मॅश संघ असेल बऱ्याचशा संघांमधून खेळत असताना मात्र आपल्या फलंदाजाची दहशत आपल्या फलंदाजीतली दादागिरी मात्र बऱ्याचशा क्रीडांगणावर मात्र प्रस्थापित करणारे 2ही फलंदाज आहेत. नयन पंचाळ आणि नाना पवार एकेकाची मोठी नावं आणि त्यांच्यावर आता मात्र जबाबदारी आहे ती त्रिशा 11 संघाची. ही जबाबदारी मात्र या मॅच मध्ये पार पाडणार का? कारण त्यांच्याकडून फार मोठ्या अपेक्षा आता मात्र असतील त्या संघाला. कारण आघाडीच्या सगळ्याच फलंदाजांनी नांगी टाकल्यानंतर आता आपसुकच जबाबदारी येऊन पडली ती नयन पंचाळ. शॉर्ट अप लेंथ होता बॅकफुटला जाऊन स्लॅश केलाय. बॉलला मात्र पाठवलंय ते सरळ थर्डमॅन सीमारेषा पार नयनच्या बॅट मधून निघतोय हा खणखणीत असा चौकार.
सगळेच घाबरतात. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र आडवा बॅटनं थोडासा बॅकफुटला येऊन काय स्ट्रॉंग पुल पाहायला मिळतोय. नयन पंचालच्या बॅट मधून मात्र स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर आणखीन एक धमाकेदार स्ट्रोक. 6 धावांकरता षटकार आणि या षटकारानं मात्र टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 18 या आकड्यावर. अजूनही तीच दहशत आणि तोच दरारा पाहायला मिळतोय तो नयन पंचाळचा. इस्माइल पिंजारी पुन्हा एकदा सज्ज होईल. राईट अमोर द विकेट ना नयनसाठी समोर समोर हा फटका खेळलाय. लॉफ्टेड ड्राईव्ह पाहायला मिळतोय. ऑन ड्राईव्हचा आणखीन एक लाजवाब स्ट्रोक लॉंग ऑन सीमा रेषेच्या पलीकडे चाललाय. एक टप्प्यानिशी 4 धावांकरता चौकार. काय बॅटिंग आहे. 4 फलंदाज बाद झाल्यानंतर कोणतंच दडपण नसेल असा प्रश्न आता मात्र प्रेक्षकांच्या मनामध्ये उमटला असेल, परंतु तो आला. नयन आला आणि ज्या पद्धतीनं मात्र फटकेबाजीला सुरुवात केली, जे प्रेशर होतं कुठे आता मात्र पळून लावलंय. कारण मागचे 4 चेंडू पाहिले तर 6-4 मागच्या 4 बॉलवर नयन पंचाळनं फटकावल्या तब्बल 20 धावा आणि संघ मात्र अडचणीमध्ये असताना सुद्धा आता मात्र दाखवून दिलंय आमच्यामध्ये सुद्धा संघर्ष करण्याची तयारी आहे आणि ती तयारी मात्र आम्ही स्वीकारले आणि तोच संघर्ष मैदानामध्ये आता मात्र पाहायला मिळतोय. आणि क्लास इनिंग आतापर्यंतची. इस्माईलचा हा बॉल लॉफ्टेड ड्राईव्ह. व्हॉट अ सुपर स्ट्रोक. व्ही शेप मध्ये लॉंग ऑफ सीमारेषा क्लिअर करत असताना नयन पांचाळच्या बॅट मधून निघतोय आणखीन एक लाजवाब फटका. चौकार. 4 धावेनं धावसंख्या मात्र कमालीचा वेग घेत आहे आणि जाऊन पोहोचले ती तब्बल 26 या आकड्यावर. पहिल्या 5 बॉलवर फक्त होती एकच धाव आणि नयन पांचाळ नाम ही काफी आहे. पाहायला गेलं तर नयन पंचाळच्या उंचीवर जाऊ नका, कारण क्रिकेटमध्ये या फलंदाजाची उंची फार महान आहे आणि तीच उंचीचं प्रदर्शन आता मात्र मैदानामध्ये करत असताना दाखवून देत असताना नयन पंचाळ. 26 धावा धावफलकावर लागल्यात. क्लास क्रिकेट फ्रॉम नयन पंचाळ. इथे मात्र इस्माईल पिंजारी सारख्या दर्जेदार गोलंदाजावर मात्र हल्ला चढवला जातोय. यावेळेस मात्र आणखीन एक, परंतु हवेमध्ये स्ट्रोक स्वीप करण्याचा प्रयत्न. बॉल हवेमध्ये आणि अखेरीस मात्र सापडलाय. नयन पंचाळ बाद होतोय. चांगल्या पद्धतीनं मात्र रमला होता खेळपट्टीवर, धावांचा वेग वाढवला होता, परंतु इथे मात्र मिस टायमिंग स्ट्रोक खेळला आणि अखेरीस मात्र 5वा धक्का बसलाय. निम्मा संघ गारद झालाय. तो 311. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्या त्या 4-5 बाद 26. परंतु आपण जाऊया या मुख्य व्यासपीठाकडे, ज्या ठिकाणी आमचे मान्यवर सन्माननीय प्रसिद्ध उद्योजक सन्माननीय LL पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या निमित्तानं मी करण्याची विनंती तमीम सरांना करतोय. तमीम सर, आपण सन्माननीय उद्योगपती LL पाटील साहेबांना आपण या स्पर्धेच्या निमित्तानं सन्मानित करावं. प्रसिद्ध उद्योगपती, त्यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या निमित्तानं केला जातोय. LL पाटील साहेब, आपण या सन्मानाचा स्वीकार करावा. आपलं सहर्ष स्वागत आहे. इंटरपनवेल प्रीमियर लीग 2022 मध्ये स्वागत करूया आपण सन्माननीय LL पाटील साहेबांचं. हार्दिक 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 असं स्वागत आहे. तर 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. शेवटच्या चेंडूवर मात्र नयन पंचाळनी थोडी घाई केली, कारण स्ट्राईक घेऊन अजून 3 षटकं होती आपल्याकडे आणि तो विचार करायला हवा होता. परंतु नयन पंचाळचा खेळ पाहिला की आक्रमक रूप, पहिल्यापासून मात्र आक्रमक रूप धारण केलं होतं आणि तो त्याचा नॅचरल खेळ आहे. आणि त्या खेळामध्ये जर आपण पाहिलं तर चांगली इनिंग मात्र साकारली. तब्बल धावा जमवल्या आपल्या टीमसाठी. 25 धावांचं योगदान दिलं.
नईम शेखला आता मात्र पुन्हा एकदा आणलं जाते, कारण पहिल्या ओव्हरमध्ये काय टिचून गोलंदाजी केली होती. तब्बल 3 फलंदाज बाद केले होते आणि धावा दिल्या होत्या त्या अवघ्या 7 धावा. 7 धावांवर 3 गडी गमावले होते. एक रनआउटच्या स्वरूपात मात्र फलंदाज बाद झाला होता आणि या नईम शेख समोर मात्र सगळ्याच फलंदाजांनी शरणागती पत्करली होती. त्याचप्रमाणे सन्माननीय ज्ञानेश्वरजी गायकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा शुभ सन्मान करण्याची मी विनंती करतोय. महेश स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर द लेजंड क्रिकेटर महेश उरणकर यांना मी विनंती करतोय, आपण सन्माननीय ज्ञानेश्वरजी गायकर साहेबांना या मंचावर आपण सन्मानित करावं. सर्वांचं फार मोठं सहकार्य आहे. इंटर पनवेल प्रीमियर लीग ही स्पर्धा आपण यशस्वी करतोय आणि सगळ्या मान्यवरांचं फार मोठा हातभार आहे. सगळ्यांचे आशीर्वाद मात्र या स्पर्धेसाठी आहेत. म्हणूनच आपण ही स्पर्धा आज मोठ्या हिमतीनं आज आपण यशस्वी करू शकलो, संपन्न करू शकलो. त्या सगळ्या पाहुण्यांचं आपण आदरातिथ्य करणं हे आपलं कर्तव्य आहे. जाऊया आपण एकदा बॅक टू क्रिकेट. तब्बलकावर धावा लागल्या त्या 5 बाद 27 धावा नाना पवारच्या साथीला. आता मात्र विजय नाईक आहे. पहिल्यांदा नयन पंचाळ बरसला. आता मात्र नाना पवारकडून सुद्धा अशीच मोठ्या खेळीची अपेक्षा असेल, कारण त्याच्यामध्ये सुद्धा तेच प्रचंड टॅलेंट आहे, कला आहे, कौशल्य आहे. यावेळेस मात्र फक्त फ्लिक केला होता रीश सहाना बॉलला मात्र वळवलंय फक्त शॉर्ट मिड विकेटकडे. एकच धाव त्या ठिकाणी येईल. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना थोडासा सावध पवित्रा घेतलाय नाना पवार, कारण त्याला सुद्धा माहिती आहे 5 फलंदाज बाद झालेत, ज्याच्यामध्ये सगळे मुख्य फलंदाज बाद झालेत. त्यामुळे आता नाना पवारला मात्र तळाच्या फलंदाजांना हाताशी घेऊन ही इनिंग पुढे न्यावी लागणार आहे. आणि त्याला माहिती आहे नईम शेखचं हे षटक आहे. जर नईम शेख हा मुख्य गोलंदाज आहे, हे षटक खेळल्यानंतर 2 षटकांवर मात्र आक्रमण करता येऊ शकतं, ही जाणीव त्याला आहे. लाऊड अपील केली होती. यावेळेस मात्र पंचांवर मात्र कोणती प्रतिक्रिया नाहीये. अपील मात्र फेटाळून लावलंय. इथे मात्र निर्धाव चेंडूची सांगता. डॉट बॉल. धावसंख्या मात्र स्थिर. आतापर्यंत 28 रन्स. फर्स्ट सेमीफायनल आपण पाहतोय. युनायटेड 11 विरुद्ध त्रिशा 11. पहिला उपांत्य फेरीचा सामना. यानंतर मात्र सेकंड सेमीफायनल साठी सज्ज राहा. स्मिथ स्मॅशर विरुद्ध अमीना 11. ओ नईमचा हा बॉल यावेळेस मात्र लेंथ बॉल होता आणि त्याला मात्र पाठवलंय मिड विकेट कडे, परंतु जास्त उंच गेला. आणखीन एक फलंदाजाला मात्र मैदान सोडावं लागेल. 6वा धक्का बसलाय त्रिशा 11 संघाचा. यावेळेस मात्र विजय नाईक 1 धाव काढून तंबूच्या आश्रयाला. तर आमचे सन्माननीय पाहुणे पॅटर्न शॉपचे प्रोप्रायटर मोहसिन भाई, ज्यांचा शुभ सन्मान करण्याची मी विनंती या मुख्य व्यासपीठावर करतोय. त्यांचं सुद्धा आपण हार्दिक स्वागत करूया. पॅटर्न शॉप ब्रँडेड शॉपचे ओनर आहेत मोहसिन भाई. यांचा मात्र सत्कार या मुख्य व्यासपीठावर संपन्न होत असताना सहर्ष स्वागत आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून सन्माननीय मंगेशजी पिलवलकर साहेबांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं सुद्धा आम्ही हार्दिक स्वागत करतोय. सन्माननीय परेश शेठ ठाकूर साहेबांचे अगदी पाहायला गेलं तर राईट हँड आपण म्हणूया, त्यांच्या समवेत नेहमीच आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचं सुद्धा फार मोठं योगदान आहे या स्पर्धेसाठी. त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत आहे. स्वागतम. तर नईम शेख पुन्हा एकदा सज्ज होईल. राईट आर्म ओव्हर द विकेट ना. हो, ऑप्शनच्या बाहेर शफल क्रॉस झाला होता, परंतु इथे फटका खेळाय लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह, परंतु मिड ऑफला झेलला जातोय. आणखीन एक फलंदाजांना मात्र पाहायला गेलं तर चुकी केले आणि नईम शेख साठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. 5 विकेट हॉल. अप्रतिम कामगिरी. सुपर बॉलिंग फ्रॉम नईम शेख. अफलातून दर्जेदार गोलंदाजी यावेळेस मात्र साकारत असताना इथे मात्र आणखीन एक गडी गमावलाय. तो त्रिशा 11 संघाना 29 या धावसंख्येवर 29 रन्स ऑन अ बोर्ड. रन्स. लॉस ऑफ 7 विकेट. 5 तर नईमनी घेतल्या, 1 रनआउट, 1 इस्माईलनं. 7 विकेट गेल्यात आणि 29 धावा.
29 वर 7 आफ्टर द एंड ऑफ थर्ड ओव्हर. तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर 29 वर 7 अशी धावसंख्या पाहायला मिळते. थोडीशी नामुष्की मात्र उडवले. नयन पांचाळनं थांबायला हवं होतं कारण त्याची बॅट लागली होती. काय अफलातून स्ट्रोक मात्र कन्वर्ट करत होता. शेवटच्या बॉलवर सिंगल घेऊन मात्र उरलेल्या गोलंदाजांवर मात्र हल्ला चढवला असता कारण त्याचा तो आक्रोश जर पाहिला तर अगदी बिनधास्तपणे लढत होता. आणि समोरचा प्रतिस्पर्धी संघ थोडासा युनायटेड 11 संघ सुद्धा थोडासा घाबरला होता नयन पंचाळचा तो रुद्रावतार पाहून. त्याचा तो रुद्रावतार जो होता तो युनायटेड 11 संघाला घायाळ करणारा ठरला होता. परंतु ती विकेट मात्र निर्णायक क्षणाला पडली आणि त्यानंतर मात्र पुन्हा थोडंसं चित्र पालटलंय कारण सेमीफायनलची मॅच आहे. इथून मात्र पाहायला गेलं तर सामना जो जिंकेल त्याला एक तरी ट्रॉफी म्हणजे रिकाम्या हाताने मात्र जाणार नाहीये संघ. त्यावेळचा चेंडू अगेन्स्ट द स्पिन खेळण्याचा प्रयत्न मात्र केला गेला. अजय आहे डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता. चौथं षटक. गोलंदाजी मार्कवर शाहिद शेख. शाहिद शेख याने जर विकेट हॅट्रिक घेतली तर आमचे मोहसिन भाई पॅटर्न शॉपचे प्रोप्रायटर ज्यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक असेल 1000 रुपीज. तर लगातार 3 विकेट्स साठी हे पारितोषिक असेल. परंतु इथे मात्र लगातार 2 चेंडू तर निर्धाव काढलेत शाहिद शेखनं. लाईफ टाइम ओव्हर द विकेटनं यावेळेस थोडंसं फ्लायटेड डिलिव्हरी होती. ऑफस्टोनच्या बाहेर अगदी खोलात टाकला होता. आणि जेव्हा जेव्हा लेफ्ट आर्म गोलंदाज ओव्हर द विकेटने गोलंदाजी करतो उजव्या हाताच्या फलंदाजांना एक विशिष्ट प्रकारचा अँगल क्रिएट करताना तुम्हाला पाहायला मिळेल. फुल टॉस बॉल अशा पद्धतीचे चेंडू टाकले तर मात्र हे चाल पाहायला मिळतील. स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे मच नीडेड बाउंड्री. षटकार येतोय. 6 धाव्यानं मात्र धावसंख्या जाऊन पोहोचते ती 35 या आकड्यावर. धावा. इथे थोडीशी चुकी केली शाहिद शेखनं. पहिले 2 चेंडू निर्धाव टाकले होते परंतु तिसरा बॉल मात्र कदाचित यॉर्क करण्याचा प्रयत्न केला असावा. फुल टॉस पडला आणि त्याच्यावर मात्र चांगली चपराक पाहायला मिळाली ती अजय नाईकची. एका बाजूला नाना पवार आहे त्याच्याकडे सुद्धा लक्ष लागले सगळ्यांचं. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न ऑफस्टंपच्या बाहेर शफल क्रॉस होऊन इथे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला गेला परंतु रन कंप्लीट होत आहे. सिंगल मात्र भरधाव वेगानं बाईचा इशारा मात्र येतोय. अंपास तुम्ही पाहू शकाल आमचे मॅच ऑफिशियल्स प्रीतम सर. त्याचप्रमाणे एका बाजूला आपण पाहतोय प्रवीण पवार सर आणि विशाल पाटील सर फ्रॉम रसायनी. शॉर्ट प्ले दाखवू टप्प्याचा बॉल पुल करण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग. इथून मात्र समीर पावले त्या ठिकाणी होते. शॉट फाईन लेगला झेल हातातून सुटला. लेजंड क्रिकेटर नाना पवार यांचा रन मात्र मिळते. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना स्कोर कार्ड वर धावा 37 रन्स ऑन बोर्ड. मोठ्या फटक्यांची गरज आहे. आता मात्र काही झालं तरी 50च्या पुढे ही धावसंख्या न्यावी लागेल. त्रिशा 11 संघाला दुसऱ्या सत्रामध्ये फाईट करायचं असेल तर 50+ सद्यस्थितीमध्ये हे टार्गेट सेट करावं लागेल. अजय नाईक बिगिट करण्याचा प्रयत्न करतोय. यश येताना दिसत नाहीये त्याला. इथे मात्र आणखीन एक डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता. चांगलं षटक राहिलंय शाहिद शेखचं. या ओव्हरमध्ये मात्र 3 निर्धाव चेंडू. एक एक्स्ट्रास मध्ये रन आली होती. तब्बल रन आल्या या ओव्हरमध्ये फक्त 8. 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि 4 षटकांच्या अखेरीस धावफलकावर धावा लागल्या त्या 7 फलंदाजांच्या मोबदल्यामध्ये 37 धावा. तर ड्रिंक्स ब्रेक मैदानामध्ये घेतला जातोय. शॉर्ट टीम मीटिंग पाहू शकाल आपण. युनायटेड 11 या संघाची दमदार परफॉर्मन्स मात्र ग्रुप बी मधून राहिलाय या संघाचा आणि आतापर्यंत रोखून धरलंय ते त्रिशा 11 संघाला कारण 37 धावा झाल्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर. 37 रन्स. लॉस ऑफ 7 विकेट. त्यामुळे शेवटचं षटक आहे 5वं आणि अंतिम षटक.
6 चेंडू शिल्लक असेल. नाना पवारला आता मात्र वादळी इनिंग खेळावी लागेल, कारण काही झालं तरी निदान 2-1 मोठे फटके तर आवश्यक आहेत या ओव्हरमध्ये. खूप चांगली स्पर्धा. ठाकूर इन्फ्रा प्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड प्रेझेंट्स आपण पाहतोय. इंटरपनवेल प्रीमियर लीग 2022 कफलातून स्पर्धा पाहायला मिळते. कालपासून या स्पर्धेला शिवजयंतीच्या मुहूर्तावर सुरुवात झाली. 2 दिवसीय ही स्पर्धा. थोडं स्पीडअप करा. युनायटेड 11 संघ फार वेळ घेत आहे आपण, कारण आणखीन एक सेमीफायनल आहे, फायनल आहे, बक्षीस समारंभ आहे. उजेडामध्ये तुम्हाला फोटोज सुद्धा काढायचे आहेत, कारण उजेडामध्ये चांगले फोटो येतील तुमचे. प्लेअर ऑफ द टुर्नामेंट बरीचशी पारितोषिक आपण पाहणार आहोत. सायकल आहे, स्पोर्ट्स सायकल, त्याचप्रमाणे स्पोर्ट्स शूज. रायगड स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर नाबिल शेख यांच्या माध्यमातून मात्र स्पोर्ट्स शूज सुद्धा पुरस्कृत केले जाणार आहेत. त्यांचं सुद्धा आपण आभार मानूया. पण नेहमीच प्रत्येक स्पर्धेमध्ये नाबिल शेख यांचं फार मोठं सहकार्य असतं. बऱ्याचशा स्पर्धामध्ये मी पाहिले कांचन, कारण क्रिकेट वेड आपण म्हणूया, क्रिकेट प्रेमी. चला स्पीडअप करा. शेवटच्या षटकाचा खेळ बाकी आहे. 6 चेंडू शिल्लक आहेत आणि इथून मात्र संपूर्णपणे धुरा जी आहे ती आता नाना पवारवर. नाना पवार म्हटलं की अगदी काही वर्ष तुम्ही मागे गेलात, 10-12 वर्ष, 15 वर्ष, तर अक्षरशः गोलंदाजांचा थरकाप उडायचा. गोलंदाज अक्षरशः कापायचे महेश उरणकर. नाना पवार म्हटलं की गोलंदाजी करण्यासाठी कोणाची हिंमत होत नव्हती, धजावत नव्हते कोणतेच गोलंदाज. आणि तीच दहशत आता मात्र पुन्हा एकदा पाहण्याची बऱ्याच वर्षांना मात्र योग आलाय. यावेळेस मात्र नाना पवारचा हा स्ट्रोक चाललाय तो लॉंग ऑन कडे. तर विकेट हॅट्रिक साठी जे पारितोषिक असेल आमचे पॅटर्न शॉपचे ओनर मोहसिन बाय त्यांच्याकडून मात्र 1000 रुपयांचं पारितोषिक असेल. आणि समीर पावले षटक टाकतोय. मगाशी आपण उल्लेख केला होता समीर पावले. एका बाजूला महाराष्ट्रामधील तेज तर्रार गोलंदाज विजय पावलेची आम्हाला आठवण झाली, आणि इकडे मात्र समीर पावले, हे पनवेलचा विजय पावलेच आपण म्हणूया. पहिल्या बॉलवर सिंगल आले. एकेरी धावेनं मात्र धावसंख्येमध्ये बदलाव. धावसंख्या 38 वर जाऊन पोहोचले. अजय नाईक ऑन स्ट्राईक. चला वॉकिंग ट्रॅक जो आहे त्याच्यावर कोणी गाडी चालू नका प्लीज, कारण बऱ्याचशा कंप्लेंट्स येतात. गाड्या लावू नका कोणीही, विनंती असेल आमच्या प्रेक्षकांना. हो, हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न केला परंतु घरंगळच चाललाय. हेलिकॉप्टर जमिनीवरच लँड झालाय. इथे डायरेक्ट हिट झालाय आणि डायरेक्ट हिट इज ऑलवेज डेंजरस. आणि पंचांचं बोट आकाशाकडे परतावा लागेल अजय नाईकला. रनआउटच्या स्वरूपात 8वा हादरा बसलाय त्रिशा 11 संघाला. आमच्या लाडक्या प्रेक्षकांना विनंती असेल, आपण कोणीही क्रीडांगणाच्या आतमध्ये या गेटच्या आतमध्ये गाडी आणू नका. 2 व्हीलर्स वॉकिंग ट्रॅकवर तर बिलकुल गाडी चालवू नका. आणल्या असतील तर कृपया करून आपण लगेच बाहेर न्या, कारण सगळ्या आपल्या इथल्या नागरिकांसाठी, जनतेसाठी मात्र वॉकिंग ट्रॅक आहे, त्यामुळे आपला अडथळा येऊ शकतो. कृपया करून सहकार्य करावं आमच्या लाडक्या प्रेक्षकांना विनंती आहे. मुझफ्फर बाउंड्री लाईनवर होते आणि तिथून डायरेक्ट हिट केलाय. चांगला डिसिजन मात्र पाहायला मिळतोय. प्रवीण पवार यावेळेस मात्र ऑफस्टोनच्या बाहेरचा बॉल ऑन साइडला वळवलाय. नाना पवारनं सिंगलच येते. मोठा स्ट्रोक अजूनपर्यंत दिसलेला नाहीये नाना पवारच्या बॅटमधून. धावसंख्या 1 ने पुढे चालले आणि स्कोर कार्ड मात्र जाऊन पोहोचलाय तो 39 या आकड्यावर. त्यामुळे नयन पांचाळचं थांबणं किती महत्वाचं होतं हे मात्र अधोरेखित करावंच लागेल.
समीर पावले चांगली गोलंदाजी करतोय. स्लॉगवरच्या षटकामध्ये मात्र केलेली गोलंदाजी कारण सोपं नसतं. स्लॉगवरचं षटक 5व्या षटकामध्ये जर पाहिलं तर प्रत्येक फलंदाज आक्रमक होत असतात आणि अशा परिस्थितीमध्ये मात्र टिचून गोलंदाजी केली आहे ती समीर पावलेनं. यावेळचा हा बॉल आडव्या पॅटनं ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहे नववा हादरा. 9 विकेट्स डाऊन. आता मात्र ऑल आउटच्या नामुष्कीपासून वाचवावं लागेल ते नाना पवारला. त्रिशा 11 संघाला लागलाय 9वा झटका आणि धावसंख्या आपण पाहतोय ती 40. आणि आतापर्यंत संपूर्ण स्पर्धेमध्ये कोणताच संघ ऑल आउट झालेला नाहीये. त्रिशा 11 संघ एकही संघ आतापर्यंत ऑल आउट झालेला नाहीये आणि इथे चेंडू शिल्लक आहेत ते 2 आणि जे काही आहे ते आता मात्र नाना पवारच्या हातामध्ये असेल. आता मात्र या सिच्युएशनला ऑल आउटच्या नामुष्कीपासून वाचायचं की मोठा स्ट्रोक खेळायचा. मग मोठा स्ट्रोक खेळताना एखादी विकेट जाऊन ऑल आउट होऊ शकला तर अशा द्विधा मनस्थितीमध्ये आता मात्र नाना असेल. त्यामुळं त्याच्या भूमिकेकडे खास करून सगळ्यांचं लक्ष लागलंय. स्वतः ओनर येत आहेत निशांतजी पावसकर संघमालक आहेत या संघाचे. त्रिशा 11 संघाची जबाबदारी या संघाची प्रतिष्ठा आता मात्र एका बाजूला नाना पवार दुसऱ्या बाजूला मात्र संघ मालकांच्या हातामध्ये आहे. आणि कौतुक करेन मी समीर पावलेचं सुद्धा कारण ज्या पद्धतीनं गोलंदाजी झाले अफलातून. शेवटच्या ओव्हरमध्ये मात्र टिचून मारा केला जातोय. सुपर बॉलिंग. पहिल्यांदा मात्र नईम शेखनं दाणादाण उडवली आणि नईम शेखच्या गोलंदाजी समोर संपूर्णपणे निष्प्रभ ठरले ते फलंदाज. एकमेव फलंदाज नयन पंचाळ होता जो मात्र तग धरू शकला या खेळपट्टीवर. अन्यथा पूर्णपणे वाताहत झाले या संघाची. राईट अमोर द विकेटना. यावेळेस मात्र ऑन साइडला प्रहार पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहे. दुसरी धाव घेण्याची हिंमत मला नाही वाटत होईल कारण इथे मात्र शेवटची विकेट आहे. एकच धाव येईल. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना 41 धावा 41 रन्स ऑन बोर्ड. सेमीफायनलच्या पहिल्याच मॅच मध्ये थोड्याशा कमी धावा पाहायला मिळतात. त्यामुळे युनायटेड 11 संघासाठी एक अफलातून आणि जबरदस्त सुवर्ण संधी चालून आले ती फायनल मध्ये दाखल होण्याची. परंतु अजूनही सेकंड इनिंगचा खेळ मित्रांनो बाकी आहे. राईट अमोर द विकेटनं यावेळेस मात्र स्क्वेअर लेग पंचांच्या बाजूने बॉल काढला डीप स्क्वेअर लेग कडे. संघ मालक मात्र स्वतः पाहायला गेलं तर यावेळेस मात्र चौकारानं खातं उघडतात आणि शेवट सुद्धा होतो या इनिंगचा. 4 धावेनं मात्र ऑल आउटच्या नामुष्कीपासून सुद्धा वाचलेत आणि शेवटच्या बॉलवर मात्र एक चौकार सुद्धा आलाय. फायनल टोटल आपल्यापर्यंत पोहोचवली जाईल 45 रन्स. लॉस ऑफ 9 विकेट्स. 45 धावा पहिल्यांदा बॅटिंग करत असताना मात्र त्रिशा 11 पहिल्या सेमीफायनलच्या मॅच मध्ये पहिल्या इनिंग मध्ये मात्र पटकावल्यात आणि 46 धावांचं लक्ष असेल. परंतु मी विनंती करतोय स्मिथ स्मॅशर्स आणि अमीना 11 सेकंड सेमीफायनलचा टॉस केला जाईल प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. दोन्ही टीमच्या कॅप्टनना इन्व्हाइट करतोय प्लीज आपण लवकर या. स्मिथ स्मॅशर आणि अमीना 11. तर रोशनजी सकपाळ यांना मी विनंती करतोय आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये टॉस साठी जायचंय आणि या टॉस करण्यासाठी मी विनंती करेन सन्माननीय राकेशजी पोटे साहेबांना आपण आपल्या शुभासे या सामन्याचा टॉस आपण संपन्न करायचा आहे आणि प्रेझेंटेशन बॉक्सची जबाबदारी मी सोपवतोय रोशनजी सकपाळ यांच्याकडे. हॅलो चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण या. आमचे मान्यवर प्रसिद्ध उद्योजक सन्माननीय राकेशजी पोटे साहेब त्यांच्या शुभ हस्ते मात्र सेकंड सेमीफायनलचा टॉस संपन्न केला जाईल. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण जोडणार आहोत आमचे त्या स्पर्धेचे मुख्य समालोचक रोशनजी सकपाळ सर. जाऊया ओव्हर टू यू रोशन सर. स्मिथ स्मॅशर आणि अमीना 11 या दोन संघाच्या संघनायकाला आपण इथे आमंत्रित करत आहोत. सेकंड सेमीफायनल आपण पाहू शकाल आणि या सेकंड सेमी फायनलची अतिशय महत्त्वाची लढत स्मिथ स्मॅशर आणि अमीना 11. एकीकडे वसीम मस्ते आणि दुसरा कर्णधार आपण पाहू शकाल अश्विन कोट्यान. या दोन कर्णधारामधली ही लढत आणि सन्माननीय मान्यवरांच्या हस्ते शुभ हस्ते टॉस केला जातोय.
अश्विन कोट्यान याचा संघ टॉस जिंकतोय. काय निर्णय असणार आहे आपला? निर्णय कळवतो एकदा. महत्वाची लढत आहे. समोर संघ आहे हा एक ताकदीचा मजबूत संघ आहे. अशामध्ये या षटकांमध्ये जो निर्णय असणार मला तर वाटतं साधारण फिल्डिंगचा निर्णय घेतला तर टार्गेट कोणते असणार या संघामधले? टार्गेट ते देतील ना फलंदाज. जर आम्ही क्षेत्ररक्षण घेतलं तर ते टार्गेट. नाही, कोणत्या खेळाडूंना टार्गेट करशील म्हणजे म्हणजे कोणत्या खेळाडूंकडून म्हणजे निश्चित एक चांगली फलंदाजी होऊ शकते आणि त्यांना टार्गेट करू शकतोस तू? म्हणजे बॉलरच तर बोलताय का तुम्ही? बॉलरच असेल तर पहिली गोष्ट म्हणजे नौमानवरतीच आम्ही टार्गेट करू. आणि दुसरी त्यांच्यामध्ये आता बॉलिंग लाईनअप मी अजूनपर्यंत बघितली नाही कारण ते बी ग्रुपमधले होते. ए ग्रुपचे तरी आम्ही अभ्यास केला होता. बघूया आता कसं. आपला निर्णय लवकरात लवकर आपण अंमलात आणायचा है. आणि त्यानंतर वसीम पटेल, कैसा लग रहा है? आप पूरी दिन 2 दिनों तक अब इस टूर्नामेंट में खेले हुए, पनवेल की सबसे बड़ी प्रीमियर लीग, एक अच्छा प्लेटफॉर्म आपके लिए, कैसा लग रहा है खेलते हुए? बहुत अच्छा लग रहा है, प्राउड फील हो रहा है और सेमीफाइनल तक पहुंचे, सिर्फ एक मैच दूर है फाइनल तक। क्या चेंजेस रहेंगे इस लास्ट मतलब सेमीफाइनल के मुकाबले में? अभी तक तो कुछ चेंजेस देखते हैं, अभी एक प्लेयर का चेंज होगा सिर्फ, वो करेंगे हम। बेस्ट ऑफ लक, आपके लिए भी हार्दिक शुभकामनाएं इस टूर्नामेंट की। तर 46 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी युनायटेड 11 संघाला. 30 चेंडू आणि 46 धावा. असं थोडंसं मी म्हणेन माफक असं आव्हान आहे, परंतु माफक असं आव्हान असतं तिथेच मात्र खऱ्या अर्थानं संघर्षाला सुरुवात होते. त्यामुळं दोन्ही संघांना तेवढी सुवर्ण संधी असेल. जर आपल्या 9 विकेट जाऊ शकतात तर मग समोरच्या संघाच्या सुद्धा आपण का घेऊ शकत नाहीये. हाच विचार आता मात्र मनामध्ये करून नाना पवार अँड कंपनीला मैदानामध्ये चांगला खेळ करणं गरजेचं आहे. आणि तोच खेळ मात्र या मैदानामध्ये पाहायला मिळणार का? तर 46 धावांची गरज आहे. जसं दुसरं सत्र चालू होईल मायक्रोफोनवर मात्र तुम्हाला आवाज ऐकायला मिळेल. कालपासून मात्र हा आवाज मात्र आपल्या वारंवार कानावर पडतोय आणि नक्कीच मोठ्या मोठ्या स्पर्धांमध्ये ज्यांना आग्रहाचं निमंत्रण, अगदी आम्ही जेव्हा लहानपणापासून खेळायचो तेव्हापासून मात्र हा आवाज आम्ही ऐकत आलोय. आणि नक्कीच आपल्या समवेत जोडले जातील एक दिग्गज समालोचक रोशनजी सकपाळ सर. तत्पूर्वी त्रिशा 11 संघाच्या गोलंदाज सुदाम नाईकला मी विनंती करतोय की आपण मंचावर यायचं आहे. लोएस्ट टारगेट का मुकाबला है दोस्तों, और लोएस्ट टारगेट अगर देखा जाए 46 रन टू विन. गेंदबाज, अगर गेंदबाज की बात करें, दूर वाली छोर से पहली गेंद फुल टॉस गेंद थी इस बार. अच्छी फील्डिंग 30 यार्ड आरी के अंदर यहाँ पे देखने को मिली. जानते हैं फील्डर बहुत कम रनों को रोकना है तो अच्छी फील्डिंग करनी जरूरी होगी, और वो अच्छी फील्डिंग यहाँ पे देखने को मिली. यूनाइटेड पनवेल और त्रिशा 11 के बीच में ये मुकाबला है. यजदान खेल रहे और यहाँ पे यासीन ऑन स्ट्राइक खेल रहे. 1 रन बन चुके हैं इस वक्त. बढ़िया स्ट्रोक हवा में खेल दिया इस बार, ऑन साइड में सीधी बाउंड्री लाइन के बाहर. मैक्सिमम 6 रन. नईम शेख की ओर से यजदान के लिए हर छक्के के लिए 200 रुपए का इनाम है. टीम का टोटल अगर देखा जाए 7 रन बन चुके हैं स्कोर कार्ड के ऊपर. यहाँ पे गेंदबाज की बात करें तो विजय नाइक गेंदबाजी कर रहा है. इस गेंद के ऊपर छक्का जरूर दागा था बल्लेबाज ने, वाकई तारीफ काबिल. हालांकि लोएस्ट स्कोर है 46 रन को चेस करना है, तो ऐसे में रनों को बचाने की कोशिश अब गेंदबाजों को तरफ से होनी चाहिए. हल्के हाथों से इस गेंद को खेल दिया. इस बार बैकवर्ड स्क्वायर लेके रीजन में इस गेंद को खेल दिया 4 रनों के लिए. छोटा स्कोर को चेस करना है, ऐसे में गेंदबाज लाइन और लेन से थोड़ी सी भटक के गेंदबाजी कर रहे हैं और लगातार रनों की गती यहाँ पे. आणि याच दरम्यान आमचे महेश म्हात्रे उपाध्यक्ष आहेत आमच्या रायगड समालोचक असोसिएशनचे, आणि त्यांचा आज खऱ्या अर्थानं वाढदिवस आहे. खूप खूप शुभेच्छा वाढदिवसाच्या. लक्ष शुभेच्छा. महेश दादा खूप मोठं व्यक्तिमत्व आणि प्रेमळ व्यक्तिमत्व, ज्यांच्यामुळे
तळागाळातल्या समालोचकाला एक चांगला प्लॅटफॉर्म देण्याचं काम त्यांच्या माध्यमातून आणि रायगड समालोचक असोसिएशनचा पाठीचा कणा म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं महेश म्हात्रे ओवळ्याहून आहेत. त्यांचा जो वाढदिवसही आहे आणि या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. एक रन बनेगी और से एक रन के साथ बढ़ता हुआ टोटल आ चुका है. 12 रन बन चुके हैं. यूनाइटेड पनवेल बल्लेबाजी कर रहे हैं और त्रिशा 11 को रनों को रोकना है क्योंकि 46 रन है इस वक्त. 12 रन बन चुके हैं. पहली ओवर प्रोग्रेस पर है. विजय नाइक ये गेंदबाज, यजदान और यासीन. यासीन पटेल एक छक्का एक चौवा और 11 रनों के ऊपर खेल रहा है. हल्के हाथों से इस गेंद को हवा में खेला था. वहां पे खिलाड़ी गेंद के पीछे दौड़ रहा है. एक रन कंप्लीट की दोनों बल्लेबाजों ने. काफी अच्छी शुरुआत यहाँ पे देखने को मिली है क्योंकि लोएस्ट टारगेट के नजदीक जाने की पूरी कोशिश. अपना नेचुरल गेम दोनों बल्लेबाज खेल रहा है. ऐसा नहीं कि टारगेट कम है तो धीमी गति से, बिल्कुल नहीं. यासीन पटेल ने एक बेहतरीन शुरुआती दौर में चौवा छक्का दागकर एक अटैकिंग शुरुआत यहाँ पे देखने को मिली. स्ट्रेट आउट खेला इस बार. खिलाड़ी गेंद के पीछे है. ऑफसाइड में खेली हुई इस गेंद के ऊपर एक ही रन बनेगी. स्ट्राइक रोटेट हुई. जीत के नजदीक जाने की धीमी गति से कोशिश की जा रही है. 14 रन बन चुके हैं. एक ओवर की समाप्ति के बाद टीम का टोटल बगैर विकेट के नुकसान पर 14 रन. आज हमारे महेश म्हात्रे सर का जो यहाँ पे आ चुके हैं उनका आज जन्मदिन है तो जन्मदिन की हार्दिक शुभकामनाएं देना चाहेंगे. रायगढ़ समालोचक एसोसिएशन के वाइस प्रेसिडेंट है और आज उनका जन्मदिन भी है तो लाख लाख शुभकामनाएं देना चाहेंगे आदरणीय महेश म्हात्रे सर को. विजय नाइक. पहली ओवर समाप्त हो चुकी है. पावर प्ले की ओर में हमने देखा एक कोई विकेट नहीं है. 14 रन बने हैं इस वक्त. बेहतरीन गेंदबाजी यहाँ पे देखने को मिली. नई गेंदबाज यहाँ पे त्रिशा 11 टीम की तरफ से गेंदबाज किसे गेंदबाजी सौंपी जाती है. कौन से गेंदबाज इस्तेमाल. अजय नाइक. पिछले मुकाबले में भी अच्छी गेंदबाजी, अच्छा कमबैक करके दिया था इस गेंदबाज ने. लेकिन अब जरूरत है विकेट लेने की, साझेदारी तोड़ने की जरूरत है क्योंकि ये डू और डाई की स्थिति में अब फर्स्ट सेमीफाइनल का ये मुकाबला, इसमें जो जीतेगी वो सीधे फाइनल में प्रवेश करेगी. तो ऐसे में ऐसे सिचुएशन में लोएस्ट टारगेट को रोकने की पूरी जिम्मेदारी अब गेंदबाजों के ऊपर आकर रुकती है. ये शॉट ऑफ लेन गेंद देखिएगा. इस गेंद को फाइन लेग बाउंड्री और बैकवर्ड स्क्वायर लेग के बीच में खेला है बल्लेबाज ने. गेंद वन बाउंड 4 रनों के लिए बाउंड्री लाइन के बाहर. 18 रन. अगर एक कमजोरी देखी जाए गेंदबाजी के तौर पर, दोनों बल्लेबाज जो प्रारंभिक बल्लेबाज है यजदान और यासीन, ये प्रारंभिक बल्लेबाजों की साझेदारी तोड़ने में किसी भी गेंदबाज को सफलता हासिल. इस बार अजय ने गेंदबाजी की, पहली गेंद के ऊपर चौवा खाया है. इस साझेदारी को तोड़ना बेहद जरूरी. फिर एक बार शॉर्ट फाइन लेग के खिलाड़ी के हाथ में गेंद. अच्छी कोशिश की गई फील्डिंग की. नयन पंचाल की बल्लेबाजी आज देखने को मिली. बहुत अरसे के बाद एक जमाने में बेहतरीन बल्लेबाज और गेंदबाज और खास तौर पर विकेट कीपिंग की बात करें तो नयन पंचाल का नाम बहुत ऊंचा है. लेकिन आज जो मैदान के ऊपर उनकी बल्लेबाजी देखने को मिली, दर्शकों को पुराने दिन याद आ गए. सभी दर्शकों को वाकई तारीफ काबिल बल्लेबाजी. अपनी टीम के लिए एक अच्छी काम करते हुए नजर आए. अच्छी रनों की गति बढ़ाते हुए नजर आए थे. अजय नाइक. इस गेंद को खेला है ऑफसाइड में. लॉन्ग ऑफ पे वहां पे खिलाड़ी मौजूद है. अच्छी फील्डिंग भी हुई. एक ही रन बनेगी. खराब गेंदों के ऊपर अटैक करने का प्रयास है. जो अच्छी गेंदें हैं उनके ऊपर अगर स्ट्राइक भी रोटेट होती है तो जीत के नजदीक जा सकती है. जानती है बल्लेबाजी करने वाली यूनाइटेड पनवेल टीम. त्रिशा 11 के लिए विकेटों की जरूरत. बढ़िया स्ट्रोक मिड विकेट के रीजन में. यहां पे वन बाउंस सीधा बाउंड्री लाइन के बाहर. ये नो गेन और 4 रन. नो गेन यानी अगली गेंद फ्री हिट रहेगी. 5 रन आए इस गेंद के ऊपर. थोड़ी सी खराब गेंदबाजी अजय नाइक की. रनों को रोकने की कोशिश तो नहीं हो रही है, ऊपर से खराब गेंदें भी डाली जा रही है.
गेंदबाजी करने वाली त्रिशा 11 पनवेल टीम की तरफ से। अब थोड़ी सी मुश्किल हालात हो चुके हैं त्रिशा के लिए। टीम का टोटल अगर देखा जाए तो 25 रन बन चुके हैं, 25 रन बन चुके हैं विदाउट लॉस। यजदान और यासीन बेहतरीन इनिंग को अंजाम दे रहे। यासीन की बात करें तो अभी तक 3 चौवे और 1 छक्के के माध्यम से अपने स्पेशली अपने पर्सनली इनिंग को यहां पे सजाते हुए नजर आ रहा है बल्लेबाज। स्मिथ स्मैशर टीम ने टॉस जीता है और डिसाइड टू फील्ड फर्स्ट। बेस्ट ऑफ लक दोनों टीमों को फिर एक बार। अमीना 11 और स्मिथ स्मैशर के बीच में इसके बाद का मुकाबला होगा। दूर वाली छोर से फिर एक बार गेंदबाज तैयार। अजय ये दिखेगा फॉलो थ्रो में एक अच्छी फील्डिंग करने का प्रयास, लेकिन गेंद हाथों से छूटी और स्क्रीन के पास लॉन्ग अप पे खड़े खिलाड़ी ने अच्छी फील्डिंग की। तब तक 1 रन बना लिए दोनों बल्लेबाजों ने। एक सूचना आहे, ज्यांनी ट्रॅकवरती गाड्या लावलेल्या आहेत त्यांनी त्या स्वतःच्या वैयक्तिक गाड्या तिथून काढून घ्यायच्या आहेत, कारण टोविंग वाले येतात, अन्यथा आपल्या गाड्या सगळ्या जमा केल्या जातील, याची दक्षता घ्या। तो टीम का टोटल अगर देखा जाएगा तो 30 रन बन चुके हैं, बहुत ही नजदीक जीत के। दूसरी ही ओवर में बेहतरीन इनिंग खेलते हुए दोनों बल्लेबाज। यही कमजोरी रही है कि दोनों प्रारंभिक बल्लेबाज मैदान के अंदर बल्लेबाजी कर रहे हैं। ये कमजोरी त्रिशा 11 की। साझेदारी तोड़ने में किसी गेंदबाज को सफलता नहीं मिली, ऊपर से रन भी आसानी के साथ बन रहे हैं। ये बढ़िया स्ट्रोक इस बार। थोड़ी सी मिस फील्डिंग जरूर हुई थी, 1 रन बनेगी। 31 रन बन चुके हैं बगैर विकेट के नुकसान पर। दौर की समाप्ति के बाद टीम का टोटल 31 रन बिना किसी नुकसान के। अब 18 गेंदों में जीत के लिए 15 रनों की जरूरत है। जीत के नजदीक, आसान सा जीत लक्ष्य यहां पे नजदीक जीत के जाते हुए, क्योंकि आसान इसलिए कह रहा हूं कि दोनों बल्लेबाज जो प्रारंभिक बल्लेबाज है वो अभी भी मैदान में डटे हुए हैं, तो इसके लिए आसान जाएगा बल्लेबाजी करते हुए यूनाइटेड पनवेल टीम को। अगर एक आध विकेट इस पोजीशन में निकल भी जाता है तो मिडल ऑर्डर के बल्लेबाज इस पारी को आगे लेकर जा सकते हैं। बेहतरीन इनिंग यहाँ पे, साझेदारी अच्छी बनी। लगभग मेरे ख्याल से 31 रनों की साझेदारी बनी है दोनों बल्लेबाजों के बीच में। अब 18 गेंदों में 15 रनों की जरूरत है जीतने के लिए। TIPL प्रेजेंट बाय IPPL यानी कि इंटर पनवेल प्रीमियर लीग 2022। ये पहला साल है, पहले साल में आज अंतिम दिन ढलता सूरज हमें बताएगा कि इस पहले साल का इंटर पनवेल की चैंपियन कौन सी टीम रहेगी। मैन ऑफ द सीरीज के लिए हम बाइसिकल यहाँ पे देख रहे हैं। स्पोर्ट शूज रायगढ़ स्पोर्ट के ओनर नबील शेख की ओर से दिए जाएंगे उस प्लेयर को। तीसरे नंबर पर गेंदबाज को इस्तेमाल किया जाएगा जितेंद्र खैरत। 18 गेंदे और 15 रनों की जरूरत है। गेंदबाज तैयार जितेंद्र। आड़े पट्टे से खेलना चाहते थे, नाकामयाब हुए। गेंद गई नयन पांचाल विकेट कीपर की हाथों में। डॉट गेंद की समाप्ति हुई। एक अच्छी शुरुआत यहां पे गेंदबाज द्वारा देखने को मिली। यजदान ऑन स्ट्राइक खेल रहा है। इसी तरह अगर डॉट गेंदें निकालते हैं, विकेट लेते हैं, तो शायद कुछ अलग देखने को मिलेगा। क्या विकेट कीपिंग यहाँ पे नयन पंचाल की। अंपायर्स जरा 2 मिनिटं मॅच थांबवायची। ज्या ज्या गाड्या ट्रॅकवर आहेत त्या सगळ्या गाड्या काढायच्या आहेत। जे प्रेसिडेंट आहेत, जे अध्यक्ष आहेत, त्यांच्या माध्यमातून आम्हाला कळवण्यात आलेलं आहे। टोविंग वान आलेली आहे, आपल्या गाड्या उचलून नेतील म्हणून मॅच थांबवलेली आहे आम्ही। जर पटापट लगेच गाड्या काढायच्या आणि तर मॅच थांबून राहील, दुसरं काही नाही। ट्रॅकवर ना सगळ्या गाड्या काढायच्या, कारण
चला ज्या कोणी ज्या टू व्हीलर्स आपण पार केल्या ट्रॅकवर विनंती असेल कृपया करून ट्रॅकवर कोणी गाडी आणू नका. वॉकिंग ट्रॅक आहे, कॉमन सेन्स आहे. कारण टोईंग वॅनला फोन केलेलाच आहे ऑलरेडी. चला आमचे स्वयंसेवक त्या ठिकाणी गेलेले आहेत आणि तर यावेळेस मात्र बॉल भिरकावून दिला, तो सरळ सीमा रेषेच्या पलीकडे आहे. तो 6 धावांकरता षटकार येतोय. लक्ष छोटस आहे. शावेज अधिकारी ज्यांच्याकडून लगातार 3 षटकारांसाठी 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. लेकिन उतना रन है क्या? 37 रन्स 37 रन्स ऑन बोर्ड. आणि आता मात्र जिंकण्यासाठी फक्त 9 धावा हव्यात. म्हणजे 9 धावा जर 2 षटकारांनी जिंकवल्या तर ते पारितोषिक असेल. कारण या मॅच मध्ये टार्गेट छोटस आहे. 46 धावांची गरज आहे. नेक्स्ट सेमीफायनल दोन्ही टीम सज्ज राहा. सेमीफायनल 2 रेडी राहायचं आपण. स्मिथ स्मॅशर्स आणि अमिना 11 दोन्ही टीम्सना विनंती आहे की आपण सज्ज राहा. 9 धावांची गरज आहे. इथे मात्र निर्णायक विजयासाठी या मॅच मध्ये मात्र कोणता संघ जाईल फायनल मध्ये याची उत्सुकता मात्र, आणि कोणता संघ मात्र बक्षीस प्राप्त होईल या स्पर्धेमध्ये या ऐकण्यासाठी पुन्हा एकदा रोशनजी सकपाळ सरांकडे. शुक्रिया. रनों की जरूरत है, मात्र मेरे ख्याल से 9 रनों की जरूरत है जीत के लिए. काफी नजदीक है टीम जीत के. बढ़िया स्ट्रोक, और ये बिल्कुल मैक्सिमम 6 रनों के लिए जाएगा. क्या जबरदस्त छक्का लगाया बल्लेबाज ने, और जीत के बिल्कुल नजदीक पहुंचती हुई टीम यूनाइटेड पनवेल. और एक हेलो तो 1000 रुपए का इनाम दिया जाएगा इस बल्लेबाज को, लेकिन नहीं. डॉट गेंद की समाप्ति हुई. इसी के साथ टीम का टोटल की बात करें तो 43 रन बन चुके हैं. 43. जीतने के लिए मात्र 3 रनों की जरूरत है. यजदान प्रारंभिक ये 2 बल्लेबाज विनिंग छक्का देखा हमने. MS धोनी टाइप इस मुकाबले को समाप्त किया, और क्या शानदार जीत हासिल की है. दोनों टीमें शेक हैंड करके मैदान छोड़ेंगे. नईम शेख की तरफ से 600 रुपए का इनाम दिया जाएगा. 3 छक्के दागे हैं बल्लेबाज ने. रोहन कदम आपण समालोचन कक्षाशी संपर्क साधायचा आहे. प्रसाद नलावडे आपल्याला बोलवत आहेत. यानंतर आपण मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी देण्यासाठी मी आमंत्रित करेन सन्माननीय मान्यवर राकेश पोटे यांचं इथं आगमन झालेलं आहे. मी त्यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी द्यायची आहे प्लीज. मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी जाती आहे ज्याने 5 विकेट घेऊन अफलातून गोलंदाजी या मैदानावर प्रस्थापित केली. नईम शेख साठी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी 5 विकेट आपल्या इनिंग मध्ये. काय जबरदस्त गोलंदाजी, आणि त्या गोलंदाजीच्या जीवावर अर्धा संघ कोसळलेला. प्रतिस्पर्धी संघ म्हणजे अर्थातच त्रिशा 11 संघ, आणि त्या गोलंदाजीच्या ताकदीवर आपण पाहिलं लोएस्ट टार्गेट उभा करू शकला आणि सहजगत्या विजयाकडे वाटचाल करू शकला अर्थातच युनायटेड पनवेल संघ.
आणि पर्पल कॅप सुद्धा नईम शेख याला जाणार आहे 8 विकेट. यजदान याच्यासाठी सुद्धा 700 रुपयाचं पारितोषिक आहे.